गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. थँक्यू सर. ग्रॅज्युएशन कसं झालं सर BSc ॲग्रिकल्चर. कधी? 2022. आत्ताच पास आउट आहे. येस. शेती समोरील काय समस्या आहेत? सर सर्वप्रथम शेती समोरील समस्या अशा पद्धतीने की मान्सूनचं जे बदलतं रूप आहे त्याबद्दल कधीतरी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो काही पुढे. नेक्स्ट सर अल्पभूधारकांचं असलेलं जास्त असलेलं प्रमाण. 3 उत्पादनाला मिळत नसलेला हमी भाव. 4 शेतकऱ्यांच्या ज्या आता सध्या आत्महत्या आहेत. शेतकरी ऊस पीक का घेतात? सर ऊस एक कॅश क्रॉप आहे. त्यामुळे आणि त्यातून उत्पन्नाचे रिटर्न्स जे आहेत ते लवकर मिळतात असं शेतकऱ्यांची धारणा असल्यामुळे शेतकरी हे ऊस पीक घेण्याच्या बाबतीमध्ये जास्त बायस नसतात. जे फार्मर्स 3 बिल्स आले होते त्याचे नाव माहिती तुम्हाला? येस सर. सांगा. एसेन्शियल्स कमोडिटी ऍक्ट, त्यानंतर फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स ऍक्ट, त्यानंतर फार्मर्स अश्युरन्स ऑन प्राइसेस अँड फार्म सर्व्हिसेस. चांगले होते हे कायदे, हे बिल? हो सर, परंतु ह्यामध्ये दोन्ही गटांच्या मध्ये चर्चा व्हायला होती. सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये आणखी चर्चेची आवश्यकता होती. ओके. तुमचा प्रेफरन्स? सर डेप्युटी कलेक्टर, DYSP अँड देन CO क्लास. ओके. तुमची हॉबी काय? सर ॲनिमी सिरीज बघणे आणि ॲनिमी कॅरेक्टर्सची ड्रॉइंग बनवणे ही मला आवडतं. बरं. ड्रॉ करू शकता तुम्ही ॲनिमी कॅरेक्टर? येस. तुमच्याकडे 30 सेकंद. ठीक आहे, द्या. उपजिल्हाधिकारी पदाचे काय कार्य कर्तव्य? सर उपजिल्हाधिकारी यांचं मुख्य कार्य हे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणे हे आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या वेगवेगळ्या पदस्थापना होतात, जसे की उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, उपजिल्हाधिकारी भूसंपादन आणि त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाचं रेव्हेन्यूमधील काम ते आहे उपविभागीय अधिकारी. यांच्यामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार लाभलेले असतात, ज्यांच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. पुनर्वसन अधिकारी म्हणून लोकांचं स्थलांतर करणे. इथेनॉल निर्मितीची काय बातमी करतात? सर सध्या केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरती बंदी घातली, तात्पुरत्या कालावधीसाठी बंदी घातली. सर साखरेचं उत्पादन कमी होईल असं केंद्र सरकारला एक प्रकारे शंका आहे, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. योग्य आहे का? सर सध्या तरी मला योग्य वाटतो. जी देशाची साखरेची गरज आहे ती भागवणे हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. नुकसान कोणाचं आहे? सर नक्कीच आता आपण त्यामध्ये इथेनॉल निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्यामुळे कारखान्यांचं जे इन्व्हेस्टमेंट झालेले त्यामध्ये त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्याच पद्धतीने जे अतिरिक्त उत्पन्न जे शेतकऱ्यांना मिळणार होतं त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते. तरी तुम्ही योग्य म्हणताय सर, कारण अन्न ही सर्वप्रथम आपली गरज आहे आपल्या देशाची, ही मला वाटतं. साखर हा एक महत्वाचा एसेन्शियल घटक आहे आपल्या अन्न पदार्थांच्या मध्ये, त्यामुळे साखर महत्वाची. यावर्षी आयात केली तर काय? सर आयात ज्यावेळेस आपल्याकडे प्रोडक्शन जास्त आहे त्याच काळामध्ये आपण आयात करतो आणि मार्केटमध्ये प्राइसेस ज्या आहेत त्यामुळे पुन्हा जे आहे ते कमी होऊ शकतात आणि त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना तोटा होऊ शकतो. ओके. ॲनिमे आणि नॉर्मल ॲनिमेटेड मूवीमध्ये काय फरक? सर ॲनिमी यांना आपण ह्या जॅपनीज ओरिजिनच्या असतात. जॅपनीज ॲनिमेटेड सिरीजना आपण ॲनिमी म्हणतो. ॲनिमेशन सिरीज ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. ॲनिमेचे काय विशेष? सर ॲनिमी हे जॅपनीज कल्चरला एक एक्सप्लेन करतं. त्याच पद्धतीने ॲनिमीसाठी जे वेगवेगळे जनर्स असतात, जसे की ॲक्शन झाली, सायफाय झाली, कॉमेडी झाली, स्पोर्ट्स झाली. ॲनिमीसाठीचा जो वॉचिंगसाठीचं जे एज आहे ती युनिव्हर्सल आहे. लहान मुलांपासून ओल्ड एज पर्सन आणि तरुण मुले हे सर्वजण ॲनिमी बघतात. परंतु ॲनिमेशन हे नॉर्मली ह्युमर बेस्ड असतं आणि जास्त करून किड्स ओरिएंटेड असतं. वन नेशन वन इलेक्शन? हो सर, अलीकडेच केंद्राने केलं पाहिजे. सर सध्या त्याच्यावरती आणखीन चर्चा झाली पाहिजे, ब्रेनस्टॉर्मिंग व्हायला पाहिजे, याबद्दल आणखीन संशोधन व्हायला पाहिजे. कारण सध्या सर मला वाटतं की अजून वेळ लागेल केंद्र सरकारला की सर, कारण
तसं पाहता गेलं तर सध्या तरी करणं योग्य राहणार. जिल्हा कुठे तुमचं? कोल्हापूर सर. कोल्हापूरचं आहे. अच्छा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये IT पार्क आहे का? नाही सर. पण मग तो चांगलं वातावरण आहे, चांगलं पुण्यासारखंच वातावरण कोल्हापूरमध्ये सगळं. बऱ्यापैकी सर. प्रशिक्षित मनुष्यबळ आहे, हो सर. का नाही विकसित होत? सॉरी सर. ओके. कोल्हापूर ते कोकण कुठल्या रेल्वे मार्गाचा प्रकल्प आहे का? सॉरी सर. ओके. सध्या मुंबई ते कोल्हापूर फक्त त्यामध्ये कोयना एक्सप्रेस ही एकच एक्सप्रेस आहे मला आठवतं. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठं जाते मध्ये? नाही सर. ओके. अशी हेडलाईन काय होती? अच्छा. न्यूजपेपर आर्टिकल 370 हे जे अबोरगेट केले कुठल्या कारणासाठी काय मेन कारण काय दिलं कोर्टाने? सर भारतीय संघराज्याच्या मध्ये कोणत्याही राज्याला असं स्वायत्त असा दर्जा असू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने अपहोल्ड केलं होतं त्यांचं वर्डिक्ट. अच्छा, या कारणासाठी त्यांनी अप्रोवेट केलं. सर स्वतंत्र असा दर्जा नसावा, कोणतेही राज्य सर्व राज्यांना समान दर्जा असावा. पण आता आपण बघितलं तर नॉर्थ ईस्ट मधले काही राज्य त्यांच्या वेगळ्या तरतुदी आहेतच. शेड्यूल 5, 6 आहे. सर आर्टिकल 371 मध्ये वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत, परंतु ह्या विकासात्मक तरतुदी आहेत. त्या राज्यांचा विकास योग्य पद्धतीने व्हावा. महाराष्ट्रामध्ये स्वभाव गेलं तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी बनवल्या आहेत आर्टिकल 371 मध्ये, ज्या की समान पद्धतीने सर्वांचा विकास व्हावा यासाठी आहे. 370 पुढेच होतं? नाही सर, 370 हा स्वायत्तता देणारा आणि जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र अशी राज्यघटना करण्याची तरतूद त्यामध्ये होती. त्यामुळे केंद्र सरकारने निर्माण केलेले सर्व कायदे हे जसे तसे जम्मू काश्मीरला लागू होत नव्हते. त्यासाठी विधानसभेची पुन्हा परवानगी घ्यावी लागली. ओके. महाराष्ट्रापुढच्या 3 प्रमुख समस्या कुठे वाटतात तुम्हाला? सर सध्या महाराष्ट्रामध्ये तो आहे बदलता हवामान ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. त्या पलीकडे तरुणांच्या मध्ये असलेलं बेरोजगारीचं प्रमाण आणि जे NCRB ने दाखवले त्यामध्ये गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा जो क्रमांक दिसतो तो थोडा चिंताजनक. पहिल्याबद्दल हवामान काय करता उपाय आपल्याला उपाययोजना? सर पहिल्यांदा सर्वांच्या मध्ये संवेदना निर्माण करायला हवी की कशा पद्धतीने सर्व वने आहेत यांचं रक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं डिफॉरेस्टेशन करणं आणि त्या जंगलाचं प्रमाण वाढवणं, जे डिफॉरेस्टेशन केलं त्याला आळा घालणे, त्यानंतर पर्यावरणाला शाश्वत अशा पद्धतींचा उपयोग करणे, जसं आपण इथेनॉलचा वापर करण्यासाठी बायोडिझेलचा वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्याचा पण वापर करण्याचा पॉलिसी नाही. हे सगळं जरी केलं तरी हवामान बदल थांबेल? म्हणजे महाराष्ट्राने असं काही केलं तर हवामान बदल थांबणार आहे? सर छोट्यापासून आपण सुरुवात करून मोठ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो. पण आता हवामान बदल तर जागतिक वास्तव आहे. हो सर, परंतु प्रत्येक व्यक्तीने जर त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तर हे नक्कीच आपण अचीव करू शकतो. पण हे लॉंग टर्म आहे ना. समजा एक पिढी लागेल त्याला बदलायला. तुम्ही म्हणायचं केलं समजा आपण तर ते करायला समजा एक 10-15 वर्षाने इफेक्ट दिसेल आपल्याला चांगले. हो तेवढ्या वेळाचं काय करायचं? सर आपण हे इफेक्ट आहे ते कंटिन्युअस ठेवले पाहिजेत. हे कंटिन्युअस इफेक्ट नंतरच आपल्याला चांगला रिझल्ट येईल. आपण जिवंत नाही राहिलो तर? सर ह्यालाच तर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो की आपल्या पण पिढीचा आपल्याला विचार करायचा, त्यासोबत आपल्याला पुढच्या जिवंत राहिलं नाही तर मग सस्टेनेबलचं काय? पुढची पिढी राहणारच नाही. हा सर, मग आपण त्यासाठीच आता सध्या प्रयत्न करत आहोत की आपल्याला दुसरं बेरोजगारी. बेरोजगारीसाठी सर कौशल्य विकास करणे सर्वात महत्त्वाचे घटक मला वाटतो. विद्यार्थ्यांचे त्यांची शिक्षणाच्या कालावधीमध्येच त्यांचे जे सुप्त गुण आहेत ते ओळखून घ्यायला हवेत. उद्योजकतेकडे विद्यार्थ्यांना वळवावं. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या पद्धतीने आपण तरतूद केलेली आहे की उद्योजकतेच्या विकासासाठी आपण व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना, ज्यांनी याचं शिक्षण घेतलं ते म्हणतात किंवा नोकरी मिळत नाहीयेत. सर कौशल्य शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी अवेलेबल झालेली आहेत. जसं की आता आपण ITIचं एक्झाम्पल बघतो. मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी ITI मधून प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांना नोकऱ्यांची अवेलेबिलिटी सुद्धा मिळत आहे. अच्छा, मग बेरोजगारी कसं काय? सर सध्या सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण आपल्यामध्ये जास्त दिसून येतं. त्यामध्ये सुद्धा जितकं आपण हायर एज्युकेशनकडे वळतो तितकं त्याच्यामध्ये प्रमाण जे आहे बेरोजगारी ते जास्त दिसून येतं. विद्यार्थ्यांच्याकडे नसलेलं कौशल्य आणि फक्त जे आहे ते थेरॉटिकल नॉलेज ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त होतं. आणि गुन्हेगारीवर काय उपाय करता येईल? सर गुन्हेगारीवरती संवेदनशीलता सगळ्यात पहिला महत्वाचा गोष्ट. लोकांच्या मध्ये अवेअरनेस क्रिएट व्हायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगता येईल की पोलिसिंग जी आहे ती डिजिटलाइज करायला हवी.
पोलिसांना जितके जास्त नाही, संवेदनशीलता केली पाहिजे म्हणजे मग नक्की नाही कर मला काय संवेदनशीलता सर काय करायचं? सर्वप्रथम म्हणजे नैतिक मूल्य सर्व ह्यांच्यामध्ये समाजातील घटकांच्या मध्ये रुजवणे पण गरजेचं सध्या पण नाही रुजू होते का? आहे. सर पण तितक्या पद्धतीमध्ये ते आपण पोहोचू शकलो नाही आपण प्रत्येक म्हणजे काय करायचं नैतिक मूल्य रुजवायची म्हणजे काय करायचं? सर वेगवेगळे आपण जे फॉर एक्झाम्पल आता महाभारत आणि रामायणामधील नैतिक मूल्य शिकवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने. असे वेगवेगळे त्यात तर युद्ध आहे मोठं, भाऊ भाऊ लढले, एकमेकांचं रक्त व्हायला त्यांनी. सर परंतु भर त्यामधून सभेमध्ये एका स्त्रीला त्यांनी हे केलंय. त्यामधून सर काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत आणि काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. ह्या गोष्टी काय करायच्या नाहीत हे त्यातून दर्शवून देतात. त्याच ठिकाणी महाभारतामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत की जसं की चांगल्या गोष्टींसाठी आपल्या गोष्टी अफोर्ड करून धरणे, त्याच पद्धतीने इतरांना मदत करण्याचं एक्झाम्पल घेतलं तर आपण दिलेल्या मग इतिहासातल्या अनेक चांगले राजे, त्याची कथा, त्याच्यातनं आपण जास्त शिकायला मिळतं की रावणावर कशाला पाहिजे. शिवाजी महाराजांचं आयुष्य शिकलो आपण, त्यातनं सुद्धा अनेक गोष्टी चांगल्या मिळतात. मग ह्याचाच आपण आपल्या अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. ओके, पण लगेच काय नाही करता येणार हे सगळं असं म्हणजे 20-25 वर्षात? नाही सर, हे होऊ शकतं लगेच काय संवेदनशीलता लगेच वाढेल? संवेदनशीलता वाढायला सर वेळ लागेल. ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण समावेश करण्याचा प्रयत्न करतो त्या होऊ शकतात लगेच. बरं, मराठा आरक्षण दिलं पाहिजे का? सर रिझर्वेशन हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना पुढे समाज प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि प्रतिनिधित्व देण्यासाठी गरजेचं आहे. जर योग्य त्या प्रमाणामध्ये मराठा समाज मागास आहे हे जर सिद्ध करता आलं तर नक्कीच त्यांना आरक्षण दिलं जातं. कोणी सिद्ध करत आहे? सर सरकारने त्यासाठी समिती स्थापन केली आहे. शिंदे. त्यांना कुठला घटनात्मक अधिकार आहे का सांगायचं काही? सर आर्टिकल 380 अंतर्गत सामाजिक मागासवर्गीय शोधण्यासाठी समिती स्थापन करता येते. नाही, पण शिंदे समिती त्यानुसार केली का? नाही सर, सरकारला त्यांनी त्या संबंधी माहिती पुरवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली, मागासले पण दर्शवण्यासाठी. नाही, त्यांना तो अधिकार आहे की रे मागासले पण? सर विधानसभेला एखाद्या विषयासंबंधी अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शिंदे समिती केली की नाही? हो त्यानुसार आहे. मग त्यांच्या शिफारसी या बांधील आहेत? बांधील नाही सर, त्या संबंधी शिफारसीचे आहेत, त्याच्यावरती राज्य सरकार हे विचार करू शकतं. अच्छा, मग त्या बांधील नाही आहेत, सल्ला स्वरूपीचे आहेत. सल्लू स्वरूपाचे आहेत. मग राज्य मागासवर्ग आयोग काय आहे? मग त्याचा अधिकार काय आहेत? मग सर संबंधित राज्य मागासवर्ग हा मागासवर्गीयांच्या अपलिपमेंटसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी कार्य करतो. त्यासोबतच तो वेगवेगळे जे मागासवर्ग आहेत त्यांच्या सुद्धा विषयासंबंधित जे आहेत तो संशोधन करण्याचं कार्य करतो. अच्छा, मग शिंदे समितीकडे मागासपणा मोजायचं काम दिलंय? मागास पण सर दर्शवण्यासाठी मराठा यांच्यासाठी दिलेलं आहे, मराठा समाजासाठी दिलेलं आहे. आणि राज्य मागासवर्ग आयोग काही करत नाहीये? सर सध्या राज्य मागासवर्ग सुद्धा कार्य करतो. तो काय करत? सर आधीच जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी कार्य करतो. मराठा समाज हा मुळातच बॅकवर्ड नाही आहे सध्या ओबीसी, कारण त्यासाठी मुळात कार्य करत नाहीये. त्यासाठी शिंदे समिती आपण स्थापन केलेली आहे की मराठा समाजाचं बॅकवर्डनेस ते दाखवून द्यावं. ओके, ठीक. ठीक आहे, येऊ शकतो. थँक्यू सर. बस.